श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। स्वामी भक्त हो, दत्त भक्त हो। एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगात प्रत्येक भक्तावर एक अदृश्य नजर आहे। ते देव आहे, ते गुरु आहेत आणि ते म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ। अडचणी तुमच्या दारात उभ्या राहतात, पण संकट दारातच थांबवून ठेवण्याची शक्ती श्रीपाद श्री वल्लभ यांच्यामध्ये आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो, कारण आज आपण जाणून घेणार आहोत की श्रीपाद श्री वल्लभ भक्ताचे रक्षण कसं करतात, कुठल्या मार्गांनी ते हस्तक्षेप करतात आणि कोणत्या 3 संकेतामुळे तुम्हाला समजतं की श्रीपाद श्री वल्लभ तुमच्या जीवनात आले आहेत। तर संकट येण्याआधीच ते त्याची दिशा बदलतात। श्रीपादांचं एक वैशिष्ट्य आहे, ते संकट जवळ येऊच देत नाहीत। भक्ताच्या कर्मानुसार काही कठीण प्रसंग येणे ठरलेलं असतं, पण साधारण माणसाला ते दिसत नाही। तो भविष्यकाळ हे श्रीपाद श्री वल्लभ पाहतात। उदाहरण द्यायचं झालं तर एखादा अपघात टळतो, आपण न जाणता चुकीचा निर्णय घेणं हे थांबवतो। घरामध्ये मोठा वाद होत नाही, नोकरीतील संकट थांबतात। याला भक्त योगायोग म्हणतो, पण तो योगायोग नसतो, तो श्रीपादांचा सूक्ष्म हस्तक्षेप असतो। भक्ताला योग्य वेळी योग्य जागी पोहोचवणे हे रक्षणाचे एक अद्भुत रूप आहे। श्रीपाद श्री वल्लभ भक्ताला अशा ठिकाणी पोहोचवतात की जिथे त्याचं भलं लपलेलं असतं। कधी एखाद्या व्यक्तीची भेट घडवून आणतात, कधी त्याला संधी देतात, तर कधी अडथळ्यांपासून दूर घेऊन जातात। तुमच्यासोबत असं घडलं असेल तर तुम्ही अचानक एखाद्या वेळेला लेट झालात आणि त्यामुळे अपघात टळला। तुम्हाला एखाद्या चुकीच्या व्यक्तीशी भेट व्हायची होती, पण ती झाली नाही। तर हे सगळं श्रीपादांचं संरक्षणच आहे। भक्ताच्या मनाला योग्य विचार देतात। श्रीपाद श्री वल्लभ हे सर्वात मोठं रक्षण म्हणजे ते भक्ताच्या मनामध्ये दिव्य विचार घालतात। जेव्हा भक्त द्विधा अवस्थेत असतो, जेव्हा मन दुखी असतं, जेव्हा भीती वाढलेली असते, तेव्हा अचानक एक शांत विचार येतो की काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे। हा विचार तुमचा नाही, तो श्रीपादांनी दिलेला संकेत असतो। तर दुष्ट शक्ती, नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण मिळतं। श्रीपाद श्री वल्लभ हे श्री दत्तावतार आहेत। त्यांच्या नावातच प्रचंड तेज आहे। जिथे श्रीपादांचं स्मरण होतं तिथे भूत, प्रेत, नकारात्मक शक्ती, बांधलेले जे काही प्रभाव असतात ते कमी होतात, नजर दोष कमी होतो, हे काहीही टिकून राहत नाही। भक्त झोपेमध्ये, स्वप्नामध्ये घाबरतो, तर श्रीपाद श्री वल्लभ हे नाव घ्यायचं आणि दत्त दत्त हे नाव घ्यायचं, तर त्यांच्या आसपास एक अदृश्य कवच तयार होतं। भक्ताच्या कर्मांना सौम्य करणे हे श्रीपाद श्री वल्लभ करतात। हे रक्षणाचं सर्वात गूढ आणि मोठं कार्य जीवनात अनेक दुःख आपल्या स्वतःच्या भूतकाळातील कर्मामुळे येतात, पण श्रीपाद श्री वल्लभ हे भक्तांचा भार कमी करतात। कर्म पूर्णपणे टाळत नाहीत, कारण ते नियम मोडत नाही, पण संकटांची तीव्रता नक्की कमी करतात। ज्याला मोठं संकट यायचं होतं त्याचं रूपांतर छोट्या अडचणीत होतं। अतिशय कठीण प्रसंग हलकीशी अडथळ्यासारखा निघून जातो। योग्य व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये ते पाठवतात। कधी कधी संरक्षण म्हणजे योग्य माणसाला तुमच्याकडे आणणे। श्रीपाद श्री वल्लभ हे तुम्हाला तिथे पोहोचवतात जिथे तुमच्या आयुष्याची दिशा बदलणार असते। कधी गुरु मिळतात, कधी योग्य मित्र मिळतं, तर कधी योग्य डॉक्टर मिळतं, कधी योग्य संधी। हे सर्व श्रीपाद श्री वल्लभ यांच्या योजनेप्रमाणे घडत असतं। ते भक्ताला अदृश्यपणे हात देतात। काही भक्तांना अनुभव आहे की मी एकटा होतो, पण संकटाच्या वेळी मी एकटा होतो, पण कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवल्यासारखं वाटलं। अचानक इतक्या मोठ्या संकटातून वाचलो, आता कसं ते काही कळलं नाही। एखादी भीती होती, ती अचानक गायब झाली। तर हे अनुभव सामान्य नाहीयेत, हे श्रीपाद श्री वल्लभ यांच्या अदृश्य संरक्षणाचं हे रूप आहे। श्रीपाद श्री वल्लभ हे भक्ताचे रक्षण करतात। त्याचे ते 3 स्पष्ट संकेत। तर पहिला संकेत म्हणजे अचानक मन शांत होणं। अडचणी असताना मनात येणारं अपूर्ण शांततेची लहरी म्हणजे श्रीपादांनी तुमच्या मनाला स्पर्श केला आहे। तर दुसरा संकेत, योग्य वेळी योग्य निर्णय घेणे। ज्यावेळी तुम्हाला उत्तर मिळत नाही तेव्हा अचानक तुमच्याकडनं योग्य निर्णय घेतला जातो, तर हे निर्णय श्रीपाद श्री वल्लभ हे मार्गदर्शन करून देतात। आता तिसरा संकेत, संकट टळल्यानंतर हे देवानेच वाचवलं असं वाटतं, तर ही भावना आपोआप आपल्या मनात येते। मन सांगतं मी एकटा नाहीये, कोणीतरी माझं रक्षण करत आहे।
हो, ते म्हणजेच आहेत श्रीपाद श्री वल्लभ. एक छोटीशी कथा सांगते. एका भक्ताचं जीवन अतिशय कठीण परिस्थितीत जात होतं. त्याची नोकरी गेली होती, त्यामुळे घरामध्ये वाद चालू होते. तो कर्जबाजारी झाला होता आणि त्यामुळे तो खूप खचला होता. एके दिवशी त्याला श्रीपाद श्री वल्लभांची चरित्र कथा मिळाली. त्याने रोज श्रीपाद श्री वल्लभ आणि दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप सुरू केला. काही दिवसात त्याचं मन स्थिर झालं. त्याला नवीन नोकरी मिळाली, त्यामुळे घरातील वाद शांत झाले. एक चमत्कारिक मदत मिळाली. मग तो म्हणतो की मी काहीच केलं नाही, सगळं श्रीपाद श्री वल्लभ यांनी केलं, त्यांनी मला वाचवलं. म्हणून भक्तांनो, श्रीपाद श्री वल्लभ म्हणजे फक्त देव तर आहे, ते भक्तांचे रक्षण करते पण आहे. आपण त्यांच्याकडे मनापासून एक पाऊल टाका, ते तुमच्यासाठी 100 पावलं उतरतात. आजचा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक भक्तावर श्रीपादांचं दिव्य संरक्षण, कृपा आणि आशीर्वाद असाच राहो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.